नमस्कार. आज BA प्रथम वर्षाच्या लेक्चरमध्ये आपण मागच्या वेळी प्रशासन म्हणजे काय आणि ह्या प्रशासनाच्या व्याख्या आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे. या व्याख्यांच्या आधारावर नेमकं ह्या प्रशासनाचा अर्थ काय हे आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. लोकप्रशासन म्हणजे काय, लोकप्रशासनाचा अर्थ समजून घेण्यापूर्वी या ठिकाणी हे महत्त्वाचं ठरतं की प्रशासन म्हणजे काय, प्रशासनाचा अर्थ काय. तर आपण बघू की सामान्यतः प्रशासन या शब्दाचा उपयोग एखाद्या कार्याची व्यवस्था करणे किंवा प्रबंध करणे या अर्थाने घेण्यात येतो. परंतु शास्त्रोक्त दृष्टीने जर आपण या ठिकाणी विचार केला, एखाद्या विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी किंवा एखादा ठराविक हेतू साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक योजना तयार करून उपलब्ध साधनसामुग्री, मनुष्यबळ यांचे उचित असे संघटन करून योग्य मार्गदर्शनाखाली जे सुसंघटित व व्यवस्थित कार्य केले जाते त्या कार्याला आपण प्रशासन म्हणतो. तर आपण बघतो की कोणत्याही एखाद्या ठराविक कार्याची व्यवस्था करणे किंवा त्या कार्याचे व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट करणे, व्यवस्थापन करणे, या प्रक्रियेला आपण प्रशासन करणे असं म्हणतो. जसं जर आपण उदाहरण घेतलं एखाद्या महाविद्यालयाचं, या महाविद्यालयामध्ये जर का सर्व बाबी फार व्यवस्थितरित्या, म्हणजे की प्रवेश प्रक्रिया फार व्यवस्थितरित्या होते, त्यासोबतच अध्यापनाचे कार्य हे पण व्यवस्थितरित्या होते, सोबतच त्या ठिकाणी लागणारे जे काही विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स आहेत, बोनाफाईड्स आहेत, TC आहे, ह्या वेळेवर आणि उचित कार्यवाहीने योग्यरित्या प्राप्त होतात. अशा वेळी एक ठराविक उद्देश की शिक्षणाची व्यवस्था करणे किंवा शिक्षणाच्या उद्देशाने कार्य करीत असताना या संघटनेमध्ये सर्व कार्यांची उचित स्वरूपात व्यवस्था जर असेल तर त्यावेळी अनेक वेळा आपण असे म्हणतो की या महाविद्यालयाचे प्रशासन फार चांगले आहे किंवा येथील व्यवस्थापन हे फार उत्तम दर्जाचे आहे. अशा पद्धतीनं कोणत्याही एखाद्या कार्याची व्यवस्था करणे याला आपण या ठिकाणी प्रशासन असे म्हणत असतो. तसेच कार्याची व्यवस्था करण्यासोबतच या ठिकाणी एखादा ठराविक स्वरूपाचा उद्देश हा साध्य करण्यासाठी ज्यावेळेस नियोजन करण्यात येते आणि त्याचबरोबर त्यामध्ये उपलब्ध जी काही साधनसामुग्री तसेच मनुष्यबळ यांचे उचित संघटन त्या ठिकाणी करण्यात येत असते, तसेच योग्य मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी ठराविक स्वरूपाचे विभाजनात्मक ठरवून दिलेले कार्य त्या ठिकाणी पार पाडण्यात येते. या एकूण प्रक्रियेला आपण त्या ठिकाणी प्रशासन असे म्हणतो. तर कोणताही एखादा उद्देश साध्य करण्यासाठी, एखादे कार्य तडीस नेण्यासाठी, ते कार्य यशस्वी होण्यासाठी ज्या ज्या बाबी कराव्या लागतात त्या सर्व बाबींची व्यवस्था करणे म्हणजे प्रशासन करणे होय. इंग्लिशमध्ये या प्रशासनाला ॲडमिनिस्ट्रेशन असे म्हणतात. म्हणजेच हे ॲडमिनिस्टरचे मराठी भाषांतर आहे. ॲडमिनिस्टर या शब्दाची रचना जी आहे ती लॅटिन भाषेतील ॲड
व मिनिस्टर या दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून झालेली आहे, ज्याचा अर्थ की सेवा करणे असा होतो. मराठी प्रशासन हा शब्द प्र आणि शास या संस्कृत धातूपासून तयार झालेला आपल्याला दिसून येतो. शासचा अर्थ अधिकार गाजवणे, सत्ता गाजवणे असा होतो. अर्थात प्रकार्य करणारे सत्तास्थान म्हणजे प्रशासन व जनतेसाठी कार्य करणारी व्यवस्था म्हणजे लोकप्रशासन असा सामान्यतः या ठिकाणी अर्थ घेण्यात येतो. प्रशासनाचा सामान्यतः जर अर्थ किंवा त्याचा वापर हा प्रामुख्याने व्यवस्था करणे, प्रबंध करणे, मार्गदर्शन करणे या अर्थाने केला जातो. एकत्रित सांघिक स्वरूपाच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये प्रशासन हे करण्यात येत असते. म्हणजेच प्रशासनामध्ये निश्चित उद्देश असतो, मानवी समूह असतो, मानवी समूहाद्वारे करण्यात येणाऱ्या क्रिया असतात, संघटना असते, संघटन तसेच निर्देशनही असतं, तसेच मार्गदर्शन, समन्वय, नियंत्रण इत्यादी बाबींचा समावेश हा या प्रशासनामध्ये होत असतो. यापुढे आपल्याला प्रशासन बघितल्यानंतर लोकप्रशासन म्हणजे काय ही बाब बघायची आहे, ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.